बंटीकडे. आज संपूर्ण दिवसामध्ये बंटी आणि टॉम या दोन्ही फलंदाजांनी इम्प्रेस केले. ॲज अ बॅटर चांगलं योगदान राहिले. चला सामना लवकर सुरू करा. बघा अंतिम सामना हा 2 षटकांचा. थ्रिलिंग मॅच आणि जायंट किलर राहिला होता जिथे संघासाठी रितेश वारीने मात्र अद्भुत कामगिरी केली. न भूतो न भविष्यती. ज्या ठिकाणी बॅटिंगच्या जोरावरती जिथे संघाने सामना पहिला जिंकला होता असं वाटलं तर सहज सामना जिंकेल. पण गुड कमबॅक. मॅच ऑन नशीब नाईक. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती समोर बंटी घरत. सकाळचं सत्र ज्या टीमने गाजवलंय तो बंटी. गेम इज ऑन. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल बंटी स्ट्रायकिंग इनला. नशीब नाईकचा पहिला बॉल वाईडचा इशारा आलाय. मगाशी ओमकारने अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा नमूद केला. बघा आपण टी शर्ट्स काढून सेलिब्रेशन करू नका प्लीज. कारण अनेक वेळा आपण एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्या तालुक्याचे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे खेळाडू जे मैदानामध्ये खेळतात त्यांच्याकडे प्रचंड नम्रपणा आहे. पण तो जर का समर्थकांनी देखील त्यांना चांगल्या पद्धतीने चेअर्स केलं तर नक्कीच हा एक आनंद वेगळा पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. कारण जय पराजय हा प्रत्येक संघाच्या वाट्याला येतो. आज तुम्ही जिथे संघाला हरवलं उद्या जिथे संघ तुम्हाला हरवेल. चला दोन्ही टीमचे 12 आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये या. परंतु हा सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेरच ठेवा. आपण खेळाडूनच मोटिवेट करा. चला दोन्ही संघाचे 12वे प्लेयर या प्लीज. दादर. चला दादर संघाचा 12th मॅन आणि फणस डोंगरी इथं ऑन साइड मध्ये दादरचा आहे वाटतं. आहेत दादरचे 12th मॅन आणि फणस डोंगरी संघाचे 12th मॅन इथे आलेत. सिंगल घेतले. स्ट्राईक रोटेट. पहिली सिंगल आली. 2 धावा धाव फलकावरती. वाईट प्लस 1 रन. आता ही एक्स्ट्रा. पहिली एक्स्ट्राची रन आणि इथे लिगल रन आली. आदित्य पाटील आमचे स्कोरर. सकाळपासून भरपूर चांगलं स्कोरिंग आणि ज्यांचा तुम्ही आवाज ऐकताय ते आमचे मित्र समालोचक ओमकार शेट्टे वाकण. व्हॉइस ऑफ ठाणे. थँक्यू सो मच. धन्यवाद. इथे आपण पाहिला हा फटका चांगला आहे. टॉम पवार चा षटकार. 6 धावा. टार्गेट सेट करायचा. बघा आता सूर्य अस्ताला चालला. या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाचा अस्त होईल. टॉम पवारने शॉट ऑफ लेन बॉलला पूलचा हा फटका तिथे पाहायला मिळाला. षटकाराला दादर संघ आणि फणस डोंगरी संघामध्ये ही लढत आहे. 8 धावा धाव फलकावरती. किमान 25 ते 30 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील या 2 षटकामध्ये. नशीबच्या वेगाच्या अगेन्स्ट ही फटकेबाजी. मिड ऑफला क्लिअर केलं. बॉल चला लॉंग ऑफच्या दरम्यान. सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट. टोटल 9 धावा धाव फलकावरती आल्या. खरं तर रितेशने केलेली कामगिरी सातत्याने अनेक स्पर्धांमधून आमच्या मुखातून नक्की त्याच्या कामगिरीचा उल्लेख होईल. कारण त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली. 9 धावा धाव फलकावरती. ओमकार उद्या जॉईंट होती. ते स्कूप करण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय आणि शॉर्ट फाईन लेगला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय बंटी हा फलंदाज. बंटीच्या नावावरती टोटल 90+ रन आहेत 3 मॅच बोलून. तो खेळाडू बाद झाला. सुमित मिस्टर जॉस सुमित चाललाय. 63 क्रमांकाची जर्सी परिधान केला खेळाडू मैदानामध्ये. टोटल 9 धावा धाव फलकावरती. सेमीफायनलचा हा सामना. संध्याकाळचं हे सत्र. दादरचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ते मात्र चांगल्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेत आहेत. चेअरअप्स करतात आपल्या टीमला. मोटिवेट करतात. त्यांचा आपण खरं तर आभार व्यक्त करूया. सर्व पाठीराख्यांचं फणस डोंगरी आणि दादर दोन्ही संघाचे पाठीराखे आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर. इथे आपण पहिला बॉल गुडलेन स्पॉटवरून टेक ऑफ होतं. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावाला चेंडू. पहिलं षटक संपलं. आता अंतिम षटक आहे शेवटचं. चला स्पीडअप करा. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील. राम की रितेश की मंगेश. आय थिंक इथे विश्वास दाखवला जाईल रितेशवरती. कारण त्याने सेमीफायनलमध्ये दादर संघाला पोहोचवलंय. कारण ज्या मैदानावरती 4 षटकामध्ये 83 केल्या, ज्या मैदानावरती 3 षटकामध्ये 50 झाल्या, पण एका षटकामध्ये 6 करून दिल्या नाहीये रितेशने. ही त्याची कामगिरी राहिली आहे. उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमधील. त्याच्यावरती विश्वास तो आला या सेकंड ओव्हरमध्ये. ऑलरेडी 9 धावा आल्या. परंतु टॉम पवार संघाचा प्रमुख खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 25 ते 30 धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅचच्या दरम्यान. ओव्हर द विकेट
फर्स्ट बॉल फुल टॉस आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे. फटका चांगला. चांगली फिल्डिंग. लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळाले. मयूर त्या ठिकाणी आहेत आणि 4 धावा आल्या फणस डोंगरी टीमला. भूमी 11 फणस डोंगरी हा संघ तुम्ही पाहताय. 4 धावा आल्या. 13 धावा धाव फलकावरती. टॉम पवारच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार आपण पाहिला. रितेश वारीचं हे षटक पहिल्या बॉलवरती चौकार आला. लो स्कोरिंग मॅच तर अंतिम षटकामध्ये आले. तिथे मात्र चुका केल्या जिथे संघाने. तिथून पराभूत झाला जिथे संघ. आणि त्यानंतर मात्र आता या सेमीफायनलमध्ये टॉम पवार रंग भरतोय. या मॅचच्या दरम्यान मोठा फटका खेळायचा. डॉट बॉल आलाय. टाळांचा गजर होतोय. बघा बॅटचा स्विंग एवढा वेगवान होता. जर का बॉल स्लॉटमध्ये आला असता नक्कीच पार्किंग प्लॉटच्या बाहेर गेला असता. एवढा जोरदार स्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटेड फटका. चांगला प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट बादलने केलेला हा प्रयत्न. रनिंग कॅच झाली असती. सोपा झेल नव्हता परंतु त्याचे प्रयत्न चांगले होते. सिंगल आली. धावसंख्येत वाढ. 14 रन स्कोर कार्ड वरती. शेवटच्या षटकातील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. यॉर्क केलाय. लाऊड ऑफिस आली आहे. टो क्रशर यॉर्कर. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती आल्या. संध्याकाळचा हा सत्र अंधुक प्रकाश या संधी प्रकाशामध्ये आपण सध्या आहोत. बघा प्रचंड उजेड देखील नाहीये आणि अंधार देखील नाही असा हा संधी प्रकाश. आणि ते लेग बॉयची सिंगल ॲड झाली. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 रन स्कोर कार्डवरती असताना टॉम पवारचा हा फटका गॅपमध्ये आहे. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार आला. 19. बघा संध्याकाळ झाली आहे. थोडंसं थंड वातावरण झालं त्यामुळे ॲडव्हान्टेज मिळेल फिल्डिंग टीमला. कारण बॉल ट्रॅव्हल होणार नाही आहे सीमारेषेच्या अगदी बाहेर. त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्हाला टायमिंग प्लस ताकद या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल. चौकार आलाय. शेवटचा अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू जर षटकार आला तर प्रेडिक्शन 25 होतील. 19 आल्या स्कोर कार्डवरती. आणि इथे मोठा फटका. लास्ट बॉल वरती टॉम पवारचा क्लास. 6 धावा आल्या. प्रेडिक्शन 25 होतं आणि 25 धावा आल्या धाव फलकावरती. आता 26 ची गरज. चला लवकर मैदानामध्ये चला. फणस डोंगरी टीम बंटी आपण लवकर चला प्लीज. आणि दादर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बादल सर्व या बाहेर. लवकर जा आतमध्ये. वेळ कमी आहे. 26चं टार्गेट. चला बादल लवकर या आपण प्लीज. तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल या संधी प्रकाशाचा. लवकर जा आपण. 26 ची गरज मैदानामध्ये आली. टॉम पवार त्याने वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 22 केल्या ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार 1 चौकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिला. असा खेळाडू. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या फणस डोंगरी टीम. आणि दादर टीमला विनंती असेल आपली पहिली जोडी मैदानामध्ये पाठवा. सव्वीसची गरज आहे. चला बादल या मॅच मध्ये त्याला इम्पॅक्ट टाकावा लागेल. बादलला संघाचा की प्लेअर या मॅच मध्ये जर इम्पॅक्ट टाकलं बादलने तर हा सामना बनेल. आणि बादलच्या बरोबरीने मैदानामध्ये जातोय कोणता खेळाडू हे पाहावं लागेल. अतुल. यस अतुल. पाठीराखे आहेत दादरचे. ते मात्र जोशमध्ये आहेत. अति जोश. परंतु सेलिब्रेशन करा. एखाद्याचं मन दुखावणार अशी याची काळजी घ्या आपण प्लीज. भरपूर चांगलं केलं आपल्या खेळाडूने केलं आहे. हे खरं तर आपल्या पेणचे खेळाडू सर्व आहेत. आपल्या जिल्हा तालुक्याचे खेळाडू आहेत. जिल्ह्याचे खेळाडू आहेत. त्यांना खरं तर ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता ते अजून पुढे कसे जातील याकडे आपण त्यांना शुभेच्छा देऊया. 26ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 26 मैदानामध्ये. अतुल आणि बादल. बादल गोलंदाजी मार्कमध्ये आहे त्या ठिकाणी. गोलंदाज हर्षल. 12 चेंडू आणि 26चं समीकरण. सूर्य अस्ताला चाललाय. खरं आपण पाहत आहे अंधुक प्रकाश आता होईत जाईल जसजसा वेळ पुढे जाईल. आणि मात्र सेमीफायनलचा हा सामना आयोजकांना विनंती असेल उद्या निखिल जेवढा लवकर तुम्हाला स्पर्धा सुरू करता तेवढे लवकर करा. आणि डिसिप्लिन का ठेवा. आपण आयोजकात पेनल्टी लावा संघांना परंतु वेळेवरती बोलवा. शिस्तबद्ध क्रिकेट उद्या पाहायला मिळेल. चला मॅच ऑन सामना सुरू झाला आहे. आणि गोलंदाजी मार्कमध्ये हर्षद
समोर आहेत बादल. मला आठवते खरं तर माहुल संघाच्या अगेन्स्ट नगरपालिकेच्या मैदानावरती बादलने 4 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता. 22 ते 23 धावा करायच्या होत्या संध्याकाळच्या संधी प्रकाशामध्ये आणि कमालीची बॅटिंग त्याने केली होती. मुंबई परिसराचा संघ होता आणि इथे आपण पाहताय गोलंदाजी मार्कमध्ये येतो हर्षल पाटील. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑन साईडमध्ये फटका खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहे सुमित. चेंडू उचललाय फेकल्यावर फक्त सिंगल आली आहे. सिंगलने एंड बदलला. अतुल आला स्ट्रायकिंग एंडवरती. अतुलने देखील प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. तो अतुल त्याला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडवरती. जर जिंकला तर तुम्ही एका पारितोषिकाचे हकदार बनाल. हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. जी मेहनत तुम्ही पहिल्या 2 मॅचेसमध्ये केली आहे त्या मेहनतीला खरं तर सुयश प्राप्त करायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. ऑन ड्राईव्ह केला आहे. टॉम पवारच्या हातामध्ये बॉल चाललाय. सतर्क होते. आउटफील्डनं थोडा धोका दिला होता परंतु नशिबाची साथ सिंगल आली पुन्हा त्या दादर टीमला. अजूनही 24ची गरज 10 चेंडूमध्ये. बादल कधी ब्लास्ट करेल, बादलकडून कधी ब्लास्ट होईल याची मात्र आता प्रतीक्षा लागली प्रेक्षकांना समर्थकांना. तो बादल स्ट्रायकिंग एंडवरती. अफाट गुणवत्ता ज्याच्याकडे आहे असा हा खेळाडू बादल मात्रे. त्याला तुम्ही पाहताय शेवटचे 10 बॉल विजयासाठी 24 रनची गरज. टॉप 2 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागेल. ऑन साइड मध्ये आउटफील्डने दिला धोका आणि बॉल मात्र चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. 4 धावा. 6 धावा आल्या. अजूनही 20ची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 9 बॉल आणि 20 धावा. नऊ चेंडू आणि 20 धावा. गतवर्षीची पागोड्याची स्पर्धा आम्ही पाहिली. नाईट स्पर्धा कुणाल पाटील सरपंच. त्या स्पर्धेतला बाईक मॅन खेळाडू बादल. गोठेकर संघाच्या अगेन्स्ट त्याने केलेली कामगिरी कोण विसरेल. बाईक त्याच्या स्वप्नात त्याला मिळाली होती. इथे ब्लॉक हॉलमध्ये यॉर्करचा प्रयत्न झाला हर्षलचा. एका बाजूने हर्षलचंही कौतुक करावं लागेल. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार. तो खराब फिल्डिंगमुळे आला कारण तिथे देखील आउटफील्डने धोका दिला आणि धावा आहे धाव फलकावरती. त्या म्हणजे आतापर्यंत बिनबाद 7 धावा. बादल मैदानाच्या आतमध्ये खेळतो. त्याच्याबरोबर अतुल. अजूनही 8 चेंडूमध्ये करायच्या त्या म्हणजे 19. 8 बॉल 19 धावा. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहता हर्षलकडून. राईट आर्म राऊंड द विकेट. संयम होता आणि त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल उंच गेलाय. खूप चांगला प्रयत्न. बघा टॉम पवारला थोडीशी इजा झाली आहे. मंगेश आहेत माफी असावी. अप्रतिम अप्रतिम. चला पाणी घेऊन चला किंवा सबस्टिट्यूट प्लेअर चला मैदानामध्ये 12वा खेळाडू त्याला आराम द्या. त्याला आराम द्या आणि एखादा सबस्टिट्यूट प्लेअर मैदानामध्ये पाठवा प्लीज. कमालीची फिल्डिंग. हे स्टँडर्ड आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं. चला 12वा प्लेअर आतमध्ये चला. नको आहे चला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. रन्स एकच आली या बॉलवरती. एकच आली आहे परंतु या फिल्डिंगसाठी मित्र एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी. दादर आणि दोन्ही संघाचे पाठी राखे. सामना कोणी जिंकू पण त्याने केलेली फिल्डिंग. कमालीचं डेडिकेशन कमालीचं कमिटमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मंगेश. अंतिम बॉल. स्विंग अन मिस. कहाणी में ट्विस्ट. आता शेवटचे बॉल असतील 6 विजयासाठी करायच्या. त्यामध्ये बघा खरं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ज्यांनी तो बॉल अडवला. मंगेश त्याचं डेडिकेशन आपण पाहता. काय कमिटमेंट दिलंय. अप्रतिम. शेवटपर्यंत हवेमध्ये होता. चेंडू त्याने बॉलला आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर तो मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कोसळला. किमान 5 धावा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळ कमी आहे. वेळ कमी आहे. फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये हव्यात आता मैदानाच्या आतमध्ये 18. 3 षटकार बादलकडून पाहायला मिळतील का. 3 षटकार अतुलकडून पाहायला मिळतील का. गोलंदाजी मार्कवरती येतात गोलंदाज नितेश. नितेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉल 18. चला स्पीडअप करा प्लीज. पनस डोंगरी संघाला सूचना आहे आयोजकांकडून थोडा वेळ घेता आपण स्पीडअप करा. 6 बॉल 18. समोर अजय आणि त्यांच्या बरोबरीने बादल. शेवटचे 6 बॉल 18 धावा. अप्रतिम मॅच.
पहिल्या षटकामध्ये केलेली कमालीची गोलंदाजी आपण पाहिली हर्षलची, फक्त 8च धावा दिल्या, तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. पहिला बॉल फिरून मारलाय मिड विकेट मध्ये, फटका फसलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. हा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या दादर टीमला. खेळाडू बाद झालाय अतुल बाद झालाय. 5 बॉल 18. बादल जितका बेल नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा राहील तेवढा फायदा मिळेल फणस डोंगरी संघाला. आता इथे स्वप्नीलला डोक्याचा वापर करावा लागेल, सुमितने झेल पकडला, जॉस त्याने झेल पकडला मिड विकेट मध्ये. आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. चला स्पीडअप करा प्लीज स्वप्नील, लवकर आपण पोहोचा विकेटवरती. स्वप्नील उर्फ ताया. 5 चेंडू आणि आता 18. प्रयत्न चांगले होते अतुलचे, परंतु मी मगाशी म्हटलं संध्याकाळ झाली आहे, हवा विरळ झाली आहे, थंड हवामान झालंय, क्लायमेट थंडावलंय, आर्द्रता मॉइश्चर ज्याला म्हणतात ते वाढलंय, मॉइश्चरचं प्रमाण वाढलंय, त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला होतोय. कॅप्टन उतरलाय मैदानामध्ये, डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 4 बॉल 18. मी मगाशी क्लिक केलं स्वप्नीलला, स्ट्राईक हवी आहे बादलला, जर बादल आला तर काहीतरी होईल. आणि इथे आपण पाहिला स्वप्नील चान्स घेतला पण तो डॉट बॉल आला. शेवटचे 4 बॉल विजयासाठी आता 18 रनची गरज. वॉट अ मॅच. हलक्या हाताने घेऊन काढला, कदाचित हा वाईट देखील गेला असता पण तो सिंगल घेतली आहे. आता 3 चेंडू मध्ये 17 धावा. बादल लंबी रेस का घोडा, दादर संघाचा बादल या सामन्यामध्ये संघाला विजयी करून देईल का? 3 षटकार हवेत 3 बॉल मध्ये, कारण धावा करायच्या 17. बादलकडे ती क्षमता आहे, बादलकडे ती कॅपॅसिटी आहे. आणि जर का एखादा डॉट बॉल आला तर मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवेल तो म्हणजे भूमी 11 फणस डोंगरी हा संघ. वॉट अ मॅच. चला घाई करा प्लीज. या अंधुक प्रकाशामध्ये आता विजयाचे दिवे लावेल का बादल? वाईट बॉल. सामना अजून ऑन आहे. 3 बॉल 14 धावा. रितेश वारीनं केलेलं कमबॅक मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, परंतु या षटकामध्ये 3 चेंडू 16 3 बॉल आणि 16 धावांची गरज. फक्त भूमी फणस डोंगरी संघाच्या गोलंदाजाला एखादा डॉट बॉल फेकायचा आहे आणि सलग 3 मोठे फटके खेळायच्या मैदानामध्ये. बादल मात्रे या खेळाडूला, बादल मात्रे जर हा सामना जिंकवला तर नक्कीच पिंट्या शेट पाटील स्मृती चषक हे प्रत्येकाच्या आठवणीमध्ये राहील दादरकरांच्या. आणि इथे निर्धाव चेंडू आलाय. सामन्यावरती मजबूत पकड. आता शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 16 रनची गरज. कमालीचा सामना. म्हणून म्हटलं तर संध्याकाळचा टॉस आणि सकाळचा टॉस का इम्पॉर्टंट. बघा, टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा योग्य निर्णय फणस डोंगरी टीमने घेतला आणि टॉम पवारने मात्र संघनायकाने चांगला खेळ केला. कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. फक्त आणि फक्त सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आणि या सामन्यावरती मजबूत पकड मिळवतोय तो म्हणजे भूमी 11 फणस डोंगरी संघ. निलेश दादा पाटील नाकवा संघाचे पॅकर दादरचे आहेत. मी मगाशी म्हटलं कोणीही जिंको त्यांना टेन्शन नाहीये. आणि इथे कॅच आउट आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 2 मध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचतोय भूमी 11 फणस डोंगरी संघ. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक टीम दादर. आपला प्रवास इथे संपला आहे परंतु इम्प्रेस केलं सर्व खेळाडूने या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल आपलंही अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर आहे टॉम पवार, ज्याने 22 धावा केल्या वैयक्तिक एका इनिंग मध्ये. तो खेळाडू आहे सामनावीर. चला टॉम या. आजचा दिवस इथे संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.